की मी जेव्हा 13 दिवसाची होते, जन्मदात्या आईवर पण अशी वेळ आली होती की ती म्हणत होती ही मुलगी अपशकुनी झाली. तर 3 तोळ्यावरून लग्न मोडता राहत होतं. 10 तोळ्याची समोरच्यांचं म्हणणं होतं. मोठं गळ्यातलं मंगळसूत्र होतं आणि गाईच्या कुठून उभं राहायचं माहीत नव्हतं. मी गाईच्या पाठीमागून उभे राहिले आणि ते गाईने लात मारल्यानंतर म्हणजे अक्षरशः ते गळ्यातलं तुटलं. मी जेव्हा माहेरी सांगितलं तर त्यावेळेस आई पण रडायला लागली. त्या बायका पण असायच्या माझ्याबरोबर, तर त्या बघायच्या मी खाली मान घालून रडत खुरपत राहायची. म्हणजे घास कापता येत नव्हता, अशा हाताला अजून पण घट्टे माझ्या. मी असं घट्ट धरायचे ते वेळा आणि घास कापायचे. कुणीतरी रस्त्याने जाताना पाहिलं, मग नंतर माहेरी जाऊन सांगितलं. खुळे साहेबांच्या मुलीचं वाटोळं झालं, इंजिनियर मुलगी शेण भरती, रस्त्याच्या कडेला गवत कापती. वडील आणि आई खूप रडले त्यावेळेस. कोर्ट कचऱ्या वकील, म्हणजे असा एक दिवस जात नव्हता की मी रडून घरातून बाहेर जात नव्हते. एकटीच रडलेली आहे आणि जो स्वतःचे अश्रू स्वतः पुसू शकतो तो आयुष्यात कधीच हारू शकत नाही. की अशी पण परिस्थिती आलेली होती 2017मध्ये. मिस्टरांनी पूर्ण सुसाईड करण्याचा प्लॅन केलेला होता आणि ते मला 4 दिवसांनी कळालं. नवऱ्याचं असं झालेलं आहे, हिने कशाला सामाजिक कार्य. डायरेक्ट बोलायचे, घागरेताईंनी घरी बसावा, घागरेताईंनी नवरा सांभाळावा. माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट तो दिवस होता. पण त्याआधी बर्मन साहेबांनी त्यांच्या मेन केबिनमध्ये मला नेलं आणि त्यांच्या खुर्चीवरून ते स्वतः उठले आणि मला त्या खुर्चीवर बसवलं आणि त्यावेळेस ते बोलले, मिसेस गागरे, नाऊ यू आर MD ऑफ मॅग्ना प्लास्ट फ्रॉम दिस डे. नमस्कार, मी सौ राजश्री अरविंद गागरे, मॅनेजिंग डायरेक्टर मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, संस्थापिका समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था. मॅग्नाप्लास्ट ही आशिया खंडातील चुंबक बनवणारी पहिली कंपनी आहे ज्यामध्ये फ्रीज आणि वॉशिंग मशीनचे मॅग्नेट बनतात. सेन्सर मॅग्नेट, फ्रीजचे मॅग्नेट, तसेच खेळण्यांमध्ये वापरणारे मॅग्नेट, स्टेपर मोटरचे मॅग्नेट, वाहन उद्योगाला लागणारे मॅग्नेटही मॅग्नाप्लास्टमध्ये बनतात. आणि खरं पाहिलं तर एक शेतकरी कुटुंबातील मुलीसाठी एखाद्या आशिया खंडातील चुंबक बनवणाऱ्या पहिल्या कंपनीचं प्रतिनिधित्व करणं हे खरं माझ्यासाठी आव्हान होतं. एक मॅग्नेट बनवणारी आशिया खंडातील पहिली कंपनी, चुंबक बनवणारी कंपनी, आणि त्याची एक MD म्हणून कार्यरत असताना बरेच एक मराठी मुलीला, सामान्य मुलीला आव्हानं येत होते, संघर्ष येत होते. संघर्ष अगदी 5वीलाच पोंजलेला होता. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की पूर्वाश्रमीचं नाव राजश्री बाळासाहेब खुळे. अतिशय सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे. एक सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला असताना मगाशी जसं सांगितलं की संघर्ष आणि दुःख 5वीलाच पोचलेले होते. की जेव्हा माझा जन्म झाला, म्हणजे आई सांगती, नातेवाईक सांगतात, म्हणून मला आता माहिती पडलं आहे की जसं कळायला लागलं तसं माहीत पडलं की मी जेव्हा 13 दिवसाची होते तर आई, एकटी बहीण आणि 4 भाऊ, म्हणजे हे 5 भावंड. आणि आईचे वडील तीर्थयात्रेसाठी चारीधामला निघालेले. त्यावेळेस मी 13 दिवसाची होते आणि आईचे वडील तीर्थयात्रा पूर्ण करून त्यांना तिथेच अटॅक आला आणि तिथे अटॅक आल्यानंतर ते मृत झाले. आणि त्यावेळेस म्हणतात की फोन नव्हते, काय नव्हतं, तार यायची. तर तार आल्यानंतर आई ओली वाळंतीन होती आणि आईचे भावंड लहान होते, आईच मोठी आणि संपूर्ण 4 भावंड आईपेक्षा लहान होते. आई त्या काळातही 1972ला DED झालेली आणि तिचं सुशिक्षित असून संस्कृत आणि अंकगणितावर प्रचंड पगडा होता. पण म्हणतात की कौटुंबिक दुःख आल्यानंतर माणसाला भान राहत नाही, तसंच आईचं झालं. आई थोडीशी मनस्थिती तिची खराब झाली आणि ती डायरेक्ट या भाषेत बोलायला लागली की ही झालेली मुलगी अपशकुनी आहे आणि ह्या मुलीमुळे माझे वडील गेले. म्हणजे एक वाईट याचं वाटतं की आत्ता कळाल्यानंतर, आत्ता जसं कळायला लागलं का त्यावेळेस असं वाटायचं की आपण जन्मल्यानंतर आपल्या जन्मदात्या आईवर पण अशी वेळ आली होती की ती म्हणत होती ही मुलगी अपशकुनी झाली आणि ही मुलगी महिन्याची झाली नाही तोच माझे चांगले वडील गेले. आणि त्यानंतर माझी वडिलांची आई सांगते की तिचे वडील वारल्यानंतर, म्हणजे माझ्या आईचे वडील, माझे आजोबा वारल्यानंतर आईची मनस्थिती नव्हती, ती दूध पाजत नव्हती आणि नातेवाईक म्हणायचे आल्यानंतर, अरे सीताबाईला मुलगी झाली, ती आहे का, पण ती मुलगी दिसत नाही, झोळीत डोकून पाहायचे, मुलगी आहे का जिवंत. आणि त्यावेळेस नातेवाईक म्हणायचे अरे त्या मुलीकडे लक्ष द्या आणि ज्याला जमल तसं ते चमच्याने दूध पाजणं, अशा प्रकारे तो एक प्रसंग झाला.
पण 12वीतच असताना आमचे मामा जे होते ते एकदम जुन्या विचारसरणीचे, आमच्या 2 नंबरचा मामा, आम्ही त्याला पापा मामा म्हणायचो, प्रभाकर मामाला. तो म्हणायचा 12वी झाली, मुलीचं योग्य वयामध्ये लग्न करून टाका. पाहुणे वडिलांना सांगायचे, कशाला ही जबाबदारी ठेवायची, आणि हिचं योग्य वयात लग्न केलं तर हिच्या घरचे शिकवायचं असलं तर शिकवतील, नाही तर मग तिचा संसार योग्य होऊ द्या, आपली एक जबाबदारीतून आपण मुक्त होऊन जाऊ, आणि मुलीची जात कशाला जास्त दिवस ठेवायची वगैरे. पण आई सुशिक्षित असल्याने आईची इच्छा होती की मुलीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तिला शिक्षण पाहिजे. 12वी नंतर डिप्लोमापर्यंत कसं तरी मामाला वडिलांनी सांगितलं जाऊ दे तिला शिकायचं आहे. मला डिप्लोमाला मी सेकंड आले. खूप म्हणजे डिप्लोमा चालू असतानाच माझं लग्न जमलं. 6 महिने पुढे होतं. डिसेंबर 1995ला माझं लग्न जमलं. आणि लग्न जमतानाही संघर्षच होता की पसंती तर झाली, पण आमच्या नगर जिल्ह्यामध्ये जरा एक हुंड्याची पद्धत आहे की हुंडा म्हणजे एक प्रतिष्ठा, म्हणजे हुंडा म्हणजे काय नवरदेवाकडच्या लोकांना वापरून त्याचं काय करायचं असतं वगैरे असं काय नाही, पण एक प्रतिष्ठेचा भाग असतो. अरे आमक्याला इतके तोळे हुंडा दिला, गाडी दिली, हे दिलं ते दिलं. आणि मला सासरे 90लाच वारलेले होते माझे सासरे. माझे मिस्टर मोठे, एक लहान दीर आणि नंदेचं लग्न झालेलं होतं. पसंती तर झाली. मग आता सासूबाईंना बाकीचे नातेवाईक म्हणायला लागले, आता आपण इतका हुंडा दिलेला आहे, मग तुमच्या मुलीला मग हुंडा तर पाहिजे. आणि वडील सांगायचे की नाही, मी इतकाच देऊ शकतो, माझी मुलगी शिकलेली आहे, आणि माझी मुलगी उद्या नोकरीला लागली, काहीतरी तिने धंदापाणी केलं तर तोच तिचा हुंडा आहे, ती कमवू शकते आयुष्यामध्ये भरपूर. तर असं वडिलांचं म्हणणं असायचं. पण आपल्या जुन्या रूढीनुसार, नातेवाईक परंपरा याच्यानुसार हुंड्यामुळं आमचं लग्न नाही होईपर्यंत मोडायपर्यंत आलं. मग वडिलांनी शेवटी मध्यस्थाला सांगितलं की नको, आम्हाला काय मुलगी तुमच्या मुलाला द्यायची नाही आहे, आमचा फोटो देऊन टाका. त्यावेळेस असा मुलगी पाहून गेली की फोटो द्यायची पद्धत होती. मग तो फोटो नातेवाईक वगैरे पाहायचे, कारण इतक्या काय लेडीज त्यावेळेस मुलगी पाहायला यायच्या नाही. पण आमच्या वेळेस जरा सुरुवात झालेली होती. आणि त्याच वेळेस नंदेचं बाळंतपण आलं. मग नंतर कळालं की गावातल्या एका प्रतिष्ठित कुटुंबातलीच मुलगी माझ्या मिस्टरांना म्हणजे अरविंद गागरेंना द्यायची होती. मग ते नंतर उद्भवलं. अशा 2-4 घटना अशा झाल्या की लग्न मोडतच आलं. आता वडिलांनी सांगून टाकलं, आम्ही पण दुसरं पाहू, तुम्ही पण दुसरं पाहा, आणि हा विषय सोडून द्या. त्यावेळेस माझे मिस्टर मध्यस्थांना भेटले आणि त्यांनी एक इमोशनल, एक भावनिक आव्हान दिलं की मला वडील नाही आहे, माझ्या आईने मला पूर्ण संघर्ष करून शिकवलं आहे, मी आज इंजिनियर आईमुळं आहे, आईने प्रचंड काबड कष्ट केले, मी आईच्या विरोधात जाऊ शकत नाही, कृपा करून तुम्ही हो म्हणा. माझी ऐपत झाली त्यावेळेस. मी तुमचे वाटलेच तर आमचं 3 तोळ्यावरून लग्न मोडता राहत होतं. 10 तोळ्याची समोरच्यांचं म्हणणं होतं. 7 तोळ्यापर्यंत येऊन मग मिस्टरांनी मध्यस्थांना सांगितलं की काका तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करा, मी कमविल, मी तुम्हाला परत देईल, पण मला ह्याच मुलीबरोबर लग्न करायचं. असं हो नाही म्हणता खरं तर त्यावेळेस त्यांनी मध्यस्थांनी, मिस्टरांनी आणि माझ्या वडिलांनी मीटिंग केलेली मला लग्न झाल्यानंतर कळालं. पण त्यावेळेस त्यांचा जो ॲप्रोच होता की मला वडील नाही म्हणून मी आईला दुखू शकत नाही, हे कधीतरी मी तुमची परतफेड करील किंवा मध्यस्थाला सांगितलं, पण मला ह्याच मुलीबरोबर लग्न करायचं. आणि मग असं आमचं लग्न पार पडलं. पण प्रत्येक मुलीचा एक स्वप्नाचा बंगला असतो, एक स्वप्नाचा मनोरा असतो, त्याला मी पण अपवत नव्हते. आणि ज्यावेळेस लग्न झालं 30 मे 1996ला, आणि पत्त्याचा मनोरा आपण जे म्हणतो, स्वप्नांचा महाल म्हणतो, तिथं गेल्यानंतर मला कळालं की रिॲलिटी आणि म्हणजे वास्तव वेगळंच होतं. आभासी दुनिया वेगळीच होती. प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये एक आभासी दुनिया असती, तिच्या स्वप्नातला राजकुमार असतो, त्याला मीही अपवत नसेल. आणि मग त्या आभासी दुनियाला तडा जायला थोडी सुरुवात झाली. सुरुवात म्हणण्यापेक्षा एक कॉलनीमध्ये वाढलेली होते. शेतीचं काही वातावरण माहीत नव्हतं. मामांकडं शेती होती, पण ते लाडाने काहीतरी आपलं हाऊस म्हणून मामींबरोबर जायचं. थोडंफार काम केलं नाही केलं. एकुलती एक होते, लाडकी होती. 4 मामांमध्ये एकच भाची, आई पण एकच बहीण. मग त्याच्यामुळं असं काय कधी त्रास करून करायची सवय नव्हती काम. पण आमच्या सासूबाईंनी मला पहिल्या मुलाला जेव्हा नवरी जाती तेव्हा सांगितलं की हे बघ बाई, तुला सगळं काम करणं आहे. मला माझ्या पतीच्या निधनानंतर ही सगळी धुरा मी सांभाळलेली आहे. शेतीकाम सगळं मी पाहते. इथून तिथून मला प्लॉट दाखवला. चिंचोली हे आमचं गाव आहे, राहुरी तालुक्यातील चिंचोली छोटंसं गाव आहे, नगर जिल्ह्यातलं. चिंचोली फाटा म्हणतात. तर तिथं एक असा आमचा लांबलचक शेतीचा प्लॉट आहे, अखंड. मग सासूबाईंनी तिथंच उभं राहून सांगितलं की हा सगळा आपला शेतीचा प्लॉट आहे. तिथं कपाशी होती त्यावेळेस, कपाशी पण झालेली होती आणि नवीन रोपं लावायचं काम चाललेलं होतं. आणि सासूबाईंना शेतीची प्रचंड आवड. म्हणजे मी तर सांगते, त्यांना शिकवलं असतं तर कदाचित त्या इंजिनियर बनल्याच असत्या. इतकं प्रचंड लॉजिक आहे त्यांच्याकडं. मी नेहमी म्हणते की एक आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे एक जे रोल निभावतात, तर सासूबाई माझ्या शेतीच्या गुरु झाल्या. आणि परिस्थितीमध्ये कितीही अवघड परिस्थिती येऊ द्या, हारायचं नाही. आणि कंटाळा, आळस पूर्ण घालून टाकला. आमच्या बाई म्हणतो आम्ही त्यांना, आमच्या सासूबाईंनी. त्यांनी सांगितलं बसायचं नाही, दुपारचं झोपायचं नाही,
काम सतत करत राहिलेलं मला आवडेल, कारण मी पण सारखेच कष्ट करत असते आणि हे सगळं जे तुमचंच आहे, माझं आयुष्य मी जगून झालेलं आहे आणि आता इथून पुढं तुला हे सगळं करणं आहे. त्यावेळेस डोक्याला थोड्या वेळ मुंग्या आल्या. अरे मी तर खुरपलेलं नाही, मी घास कापलेला नाही, मी शेण भरलेलं नाही आहे. कारण भाऊ तर नेहमी म्हणायचा, मी जेव्हा आईने भांडे घास सांगितलं, मी भांडे धुण्यासाठी जन्माला नाही आलेले, मी मेहंदी लावून बसायचे, हाताला नखं वाढलेले असायचे. मग त्यावेळेस मोठा भाऊ चिडचिड करायचा, हिला लोकांच्या घरी जायचं, ही आत्ताच आपल्याला असं बोलती, ही काम करत नाही, कसं होणार. मग सासूबाईंनी सांगितलं, हे सगळे जनावरं शेळ्या होत्या, कोंबड्या होत्या, गाया होत्या, मला वाटतं 3-4 शेळ्या होत्या, 3-4 आणि कोंबड्या असतील 10-12 आणि घराजवळच घास पण होता. मग चुलीवर पाणी तापवलं जायचं त्यावेळेस आणि असं काहीच माहीत नव्हतं मला. पण सासूबाईंचं एक पहिल्याच दिवशी शिस्त होती की उठल्याबरोबर अंगण झाडायचं, शेण काढायचं गायांचं, चूल पेटवायची, उठल्याबरोबर चूल पेटवायची, चुलीवर पाणी ठेवायचं तापवायला, अंगण झाडायचं, शेण काढायचं आणि त्यानंतर आंघोळ केल्यानंतरच गॅसपाशी जायचं. गोबर गॅस होता आमच्याकडं, तरच तू गॅसला नंतर हात लावायचा. मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, चहा केल्यानंतर मग बाईंला आपण उठवायचं. तर हे सगळं करत असताना थोडंसं सुरुवातीला जड गेलं, पण नंतर थोडीशी आवड निर्माण केली. माहेरी गेले काही वडिलांना सांगायचे मी, दादा तिथं वेगळंच आहे, इथं कॉलनीमध्ये होतं, तिथं सगळंच काम करावं लागतं, मला धाक उभा राहतो, मला सकाळी असं 2-3 वेळा मी खडबडून जागे होते बाईंच्या बांगड्यांचा आवाज ऐकल्यानंतर. मला सवय नव्हती वगैरे. शिवाय ड्रेसची सवय, तिथं गावामध्ये साडीच घालायची, कंटिन्युअस साडी घालायची, थोडंसं जड जायचं, झाडताना कधी कधी डोळ्यात पाणी पण यायचं, कारण भलं मोठं अंगण झाडावं लागायचं. शेण भरताना एकतर असा प्रसंग आला की नवीन मोठं गळ्यातलं मंगळसूत्र होतं आणि गाईच्या कुठून उभं राहायचं माहीत नव्हतं. मी गाईच्या पाठीमागून उभं राहिले आणि ते गाईने लात मारल्यानंतर म्हणजे अक्षरशः ते गळ्यातलं तुटलं आणि मणी इकडं तिकडं गेले. आणि मग नंतर मला वाईट वाटायला लागलं, आता मला बाई बोलतील, मणी पण हरवले सोन्याचे. तर ते मणी मी गोळा करत होते आणि मग नंतर बाईंना नंतर सांगितलं मी, असं असं झालं. मी जेव्हा माहेरी सांगितलं तर त्यावेळेस आई पण रडायला लागली. आई बोलली, तुझ्यापेक्षा काही जास्त नाही आहे, आम्ही करून दिले असते. आणि मग नंतर खूप वाईट वाटायचं, म्हणजे घास कापता येत नव्हता, अशा हाताला अजून पण घट्टे माझ्या. मी असं घट्ट धरायचे ते वेळा आणि घास कापायचे. किंवा मला जर खुरपायला लावलं गवत घ्यायला तर माझ्याबरोबर ज्या बाकीच्या बायका होत्या, आमच्या इथे माळवाडी आहे, त्या बायका पण असायच्या माझ्याबरोबर. तर त्या बघायच्या मी खाली मान घालून रडत रडत खुरपत राहायची. मग मी नशिबाला त्यावेळेस दोष द्यायचे की मी स्वामी सेवेकरी होते. जेव्हा मला मिस्टर पाहायला येणार आदल्या दिवशी मी केंद्रात गेले होते आरतीला आणि महाराजांना म्हटले होते की हा मुलगा जो पाहायला येणार आहे योग्य असेल तरच लग्न होऊ द्या, कारण मला BE करायचं होतं, मला लग्न करायचंच नव्हतं आणि माझ्यासाठी हा मुलगा जर योग्य नसेल तर हे लग्न मोडू द्या. पण नंतर मोडत घडल्यानंतर म्हणलं काहीतरी स्वामींचं नियोजन आहे. मग जेव्हा मी खाली पाहून काम करायचे, रडायचे, त्यावेळेस मी म्हणायचे, महाराज तुम्हाला जर विचारून मी हा निर्णय घेतला तर असं कसं झालं माझ्याबरोबर. आणि मग नंतर शेजारच्या बायका म्हणायच्या, वहिनी तुम्हाला येत नाही, तुम्ही पुढे जा, आम्ही जिजीला सांगतो, तुम्ही पुढं खुरपत चाला, आम्ही तुमची निम्मी सरी घेतो. मग ते झाल्यानंतर पहिल्या मुलीची प्रेग्नन्सी राहिली. अजून एक संकट आलं, म्हणजे आपणच जर दुसऱ्याच्या जीवावर होतो तर आपल्याला स्वतःच्या पोटा पाण्याचं कळत नसताना आपण काय असा निर्णय घेतला असं वाटायचं की म्हणजे आपणच दुसऱ्यावर डिपेंड आहे. कारण मिस्टर त्यावेळेस प्रवरा कारखान्यामध्ये नोकरी करायची, 1,500 पगार होता आणि त्यांना वाटलं होतं की 6 महिन्यांनी, वडिलांना वाटलं होतं 6 महिन्यांनी हा मुलगा इथं परमनंट होईल. पण झालं वेगळंच की त्यांना नंतर असं सांगितलं गेलं की तुमचा ट्रेनी पिरियड संपलेला आहे आणि तुम्ही इथं परमनंट नाही होऊ शकत. मग ते एक मोठं धक्का होता माझ्यासाठी की आता प्रवरानगरला जिथं माहेर आहे तिथंच परमनंट होतील मिस्टर, मलाही नोकरी लागेल असं वडिलांना वाटलं होतं. दोघं इंजिनियर आहे, नोकरी करतील, प्रवरानगरला राहतील, शेती करावी लागेल, बाकीचे आव्हानं असं काही कुठल्याच आईवडिलांना वाटत नाही, यांना पण वाटलं नाही. मुलीची प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मी चिंतेत होते, आता होऊ देऊ का नको होऊ देऊ मुलगी. तर त्यावेळेस सासूबाई बोलल्या की मला बाळ प्रचंड आवडतं, त्यामुळं हे झालंच पाहिजे बाळ. आणि मग असे दिवसामागून दिवस जात होते. कधी कधी तर असं व्हायचं की ते घासाचं ओझं उचलताना इतकं वाईट वाटायचं की इतकं जड उचलता येत नव्हतं. कधी सासूबाई लांब असल्या मी बसून उचलायची आणि असं वाटायचं ह्या कशाने तरी खुश होतील आपल्यावर. कारण मी नोकरदार कुटुंबातली असताना सासूबाई पहिल्यापासून म्हणायच्या मला शेतकरी कुटुंबातली सून पाहिजे होती, टिपिकल शेतीकाम येणारी. आणि मला असं वाटायचं नाही, मी यांना करून दाखवणार, जिद्द धरली होती. त्याच्यानंतर
मग मुलीच्या मला वाटतं 9वा महिना लागलेला होता आणि गहू काढायचे दिवस होते. ते गव्हाच्या ओंब्याच्या खाली पडतात ना, सरवा म्हणतात आमच्या नगर जिल्ह्यात, सरवा वेचतात. म्हणजे ते बाकी किती पण नुकसान होऊ द्या, पण सरवा वेचण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. तर सासूबाई म्हटल्या चला आपल्याला सरवा वेचायला जायचा. मग सकाळी आमचं उठल्यानंतर आमची आंघोळ पांघोळ झाली, मिस्टरांना डबा करून दिला की लगेच आम्ही जेवून घेतलं की गायांना पाणी पाज, जनावरांना पाणी पाज म्हणायच्या आणि तिकडं ये जिकडं बाया आहे तिकडं. आणि मग मी त्या टोकाला बायांचं पाणी प्यायचं घेऊन जायचे. आणि ते सर्व व्यस्ताना असं पोट आलेलं होतं मुलीच्या वेळेस, वाईट वाटायचं खाली वागताना. उन्हाळ्याचे दिवस होते, गरम व्हायचं, पण म्हणू पण शकत नव्हते कारण बाई स्वतः पण करायच्या. आणि आता बाईंना म्हणू कसं का, मी कसं खाली वाकू, मी करायचे ते. किंवा टाकीतून पाणी काढून जनावरांना द्यावं लागायचं ते पाण्याच्या बादल्या. आणि कधी कधी असं वाटायचं की आपण पाणी दाखवायला गेलं आणि जर जनावरं पिले नाही आणि बाईने दाखवलं तर बाई म्हणणार तू खोटं बोलली. खोट्याचा प्रचंड राग पहिल्यापासून, कारण वडील खूप प्रामाणिक आणि वडिलांनी असं शिकवलेलं होतं की कधीच खोटं वागायचं नाही. मी नेहमी जेव्हा माहेरी गेल्यानंतर म्हणायचे दादा तुमच्यामुळं मी गप्प बसते, तुमच्यामुळं मी हे सगळं करते. आणि दिवसेंदिवस कामाचं पण अपेक्षा बाईच्या वाढत चालल्या. कदाचित बाई गृहीत धरून चालत असेल, मी पण करते, हिला काय प्रॉब्लेम आहे. ती परिस्थिती असते, व्यक्ती वाईट नसतो, परिस्थिती वाईट होती, ग्रह वाईट होते असं आपण समजू त्यावेळेस. पण मग त्यावेळेस जनावरांचं, गायांचं घास कापणं, गवत काढणं, खुरपणं, कधी कधी तर असं व्हायचं रस्त्याच्या कडेला ते कांडी गवत, जाड गवत काढायला बाईने सांगितलं तिथलं गवत घेऊन ये. कुणीतरी रस्त्याने जाताना पाहिलं. मग नंतर माहेरी जाऊन सांगितलं, खोळे साहेबांच्या मुलीचं वाटोळं झालं, इंजिनियर मुलगी शेण भरती, रस्त्याच्या कडेला गवत कापती. वडील आणि आई खूप रडले त्यावेळेस. आणि आई वडिलांना म्हणायची तुम्ही खूप घाई केली मुलीच्या लग्नाची. म्हणजे ज्यावेळेस तिचं लग्नच आपल्याला करायचं नव्हतं इतक्या लवकर, तर तुम्ही तिची डिप्लोमाच्या आतमध्ये जमवलं. आणि आमच्या मामाचा आणि वडिलांचा खूप हट्ट, म्हणजे जावई वडिलांना खूप पसंत पडला. कारण ते प्रवरा कारखान्यामध्ये ॲप्रेंटिससाठी माझे मिस्टर होते आणि वडील पण तिथंच होते. मग वडिलांनी त्यांना पाहण्यासाठी एक मध्यस्थी, आमच्या चिंचोली गावातलीच काळे म्हणून होते, त्यांनी बोलवलं. आणि वडिलांनी मुलगा पाहिला, ठीक आहे खूप छान आहे मुलगा, माझ्या मुलीसाठी असाच मुलगा पाहिजे. आणि 1 दिवसामध्येच मुलगा पाहायचा कार्यक्रम, मुलगी पाहायचा कार्यक्रम आणि 3 आठवड्यामध्ये लग्न जमलं. आणि त्याच वेळेस एक क्लास 1 असलेल्या मुलाचं स्थळ होतं, एक रेंजर फॉरेस्ट ऑफिसरचं स्थळ होतं. तर हे सगळं नाकारून मग आई म्हणायची प्रोफेसरचे स्थळं यायचे. पण आई बोलली तुम्ही पहिल्या स्थळात का जमवलं. आईच्या वडिलांचं प्रचंड क्लॅशेस व्हायचे यामुळं, की माझ्या एकोणती एक मुलीचं वाटोळं झालं, लोक म्हणतात. आई म्हणायची ती पण वाईट, ती पण चुकीची नव्हती, कारण फीडबॅक तसा यायचा. आमचे नातेवाईक त्या गावातले काहीतरी उलट सुलट सांगायचे, कुणीतरी लग्नाकार्यामध्ये चर्चा करायचं आणि ते आईच्या कानावर यायचं आणि खूप रडायची ती. आणि मग वडील म्हणायचे अरे जाऊ दे, तिचं नशीब चांगलं होईल, तिचं चांगलं होईल, पाहुणा काहीतरी करतील, मला विश्वास आहे पाहुणा काहीतरी करतील. आणि मग हे सगळं होताना मुलीचा जन्म झाला. मग आता तरी काहीतरी लाईनीला लागल. तोपर्यंत नोकरी गेलेली होती प्रवरा कारखान्यातली. आणि मिस्टर धंदा करू नोकरी करू ह्या द्विधा अवस्थेमध्ये होते. सुग्रासचा एक प्रोजेक्टचा प्लॅन आणलेला होता त्यांनी त्यावेळेस, कॅटल फेडचा एक पार्टनरबरोबर करायचं ठरलं. नंतर कळालं बिग इन्व्हेस्टमेंट आहे, मग तो पण कॅन्सल झाला. त्यानंतर एस टी महामंडळामध्ये नोकरी करायची का व्यवसाय करायचा, त्यांनी तिथला कॉल आला, जॉईन झाले. कारण सगळीकडं चर्चा झालेली होती, लग्न झालं, नोकरी गेली. त्यावेळेस पण मला अशी भीती वाटत होती की लहानपणीचा किस्सा मी ऐकलेला होता की ह्या अपशकुनी, कदाचित आपलं लग्न झाल्यामुळंच झालं आहे काही असं. 6 महिन्यात यांची नोकरी गेली, परत इकडं पण आपल्यावर असा ठप्पा पडतो का काय, ही अपशकुनी पांढऱ्या पायाची, असं वाईट वाटायचं मनाला. आणि महाराजांची सेवा चालू होती, श्री स्वामी समर्थ महाराजांची. कारण जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म काम करतं. आणि श्रद्धा ही वायफायसारखी असते, दिसत जरी नसली तरी श्रद्धा ही एक आपल्याला आणि परमेश्वराला जोडण्याचं काम करत असते अदृश्यपणे. तर अशी एक श्रद्धा प्रचंड होती. त्यावेळेस मी गुरुचरित्र पारायण करायचे. महाराजांना वेळोवेळी म्हणायचे की आता तरी माझा हसू थांबवा, आता तरी त्यांचं कुठं तरी होऊ द्या, रोजगाराचं होऊ द्या. आणि मग ते एस टी महामंडळात लागले तरी पण बसमध्ये जाताना ॲसिडिटी होती, आज नाही जात उद्या नाही जात, दांड्या मारायचे. आणि ते पण कंटिन्यू नाही केलं त्यांनी. मग नंतर आता म्हणायचे मला व्यवसायच करायचा. पण व्यवसायासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे कुठून आणायचे, कारण सासूबाई एकट्या कष्ट करायच्या. त्यावेळेस दिराला आमचे सासरे वारल्यानंतर अनुकंप तत्वावर मिस्टरांना नोकरी लागत होती, मोठा मुलगा म्हणून. तर ते बोलले मला नाही नोकरी करायची, माझ्या भावाला करू द्या, कारण मी डोक्याने हुशार आहे, मी इंजिनियर होईल, भावाचं शेतीमध्ये आयुष्य जाईल. त्यांनी लिहून दिलं माझ्या भावाला ही नोकरी द्या, मला नको ती नोकरी. मग त्यानंतर नातेवाईक पण अरे अरविंदनी काय मूर्खपणा केला, आता अरविंद काय करणार आहे पुढं भविष्यामध्ये. मग व्यवसाय करू नोकरी करू अशा द्विधा अवस्थेमध्ये होतो. मग दिंडोरीला आमचे परमपूज्य गुरु माऊलींकडे यांचा एक मित्र आला, वहिनी तुमचं काय चाललंय. मी त्यावेळेस उन्हात तळपत होते, मुलीचा जन्म झालेला होता, कापूस वेचत होते.
आणि एक संजय राऊत आहे, त्यांचं लग्न जमण्यासाठी एक संजय कुरकुटे आणि ते आले. त्यांनी पाहिलं मी लाल लाल झालेली होती, चहा करण्यासाठी मी आत आले. मग ते बोलले, अरे अरविंद तुला वाईट कसं वाटत नाही, इंजिनियर झालेली मुलगी आणि शेतामध्ये तळपती आहे, तुला काहीच कसं वाटत नाही. मग त्यावेळेस ते संजू भाऊजी बोलले की वहिनी तुम्ही पुण्याला येणार का. मी बोलले माझं राहू द्या, पहिले यांना न्या आणि यांचं काहीतरी होऊ द्या. म्हणजे हे जरी गेले तरी मी बाईबरोबर एकटी राहील, कारण मुलगी आणि मी इथं राहील, मुलगी लहान आहे तोपर्यंत यांचं काहीतरी करिअरचं होईल. असं करून मग संजू भाऊजींना होकार कळवला. मग त्यांनी येणाऱ्या 15 दिवसामध्ये सांगितलं ये म्हणून. ते त्यांच्या रूमवर आले तर आज जायचं उद्या नाही जायचं. HS इंजिनियर्स म्हणून इथंच भोसरी MIDCमध्ये कंपनी आहे, तर तिथं HS इंजिनियर्सला जे 415ला तिथं ते जॉईन झाले. आणि सरदारजींची कंपनी होती ती एक, अतिशय म्हणजे चांगली लोकं होते ते इंजिनियर म्हणून हे जॉईन झाले. पण नोकरीमध्ये रसच नव्हता आणि त्याच वेळेस परमपूज्य गुरुमाऊलींकडं जायचं असं चाललेलं होतं पत्रिका दाखवायला. कारण मला पण असं वाटायचं की हे नोकरी का करत नाही, कुठलं काम का करत नाही आहे, माझं पुढचं आयुष्य कसं होईल. आता मुलीचं शिक्षण, इथं गावाला आमची अशी परिस्थिती होती की रस्त्याने आमच्या इथं वेड्या बाबळी म्हणतात त्याला, वेड्या बाबळीचे झाडं, काटे, रस्ता बरोबर नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये जवळपास 3 किलोमीटर टू व्हीलरसुद्धा पावसामध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती होती लग्नाच्या वेळेस. म्हणजे चप्पल पण हातातली काढून जावं लागायचं, कारण सटकणारी माती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणलं मुलगी शाळेत कशी जाणार, आणि मनात असंख्य प्रश्न यायचे. मग आता राऊत साहेबांनी इकडं आणल्यानंतर आज जायचं, 2 दिवस दांड्या, डोकं दुखतं, हे होतं, असं करायला लागले ते. आणि दिराच्या लग्नाच्या निमित्ताने 99मध्ये ते परत आले चिंचोलीला. आणि आता जायचंच नाही, आता मला व्यवसाय करायचा असं म्हणायला लागले. मग गुरुमाऊलींकडे पत्रिका दाखवली, गुरुमाऊलींनी लिहून दिलं की व्यवसाय करावा. मग अजून मला पण बरं वाटलं की माझ्या गुरूंची आज्ञा झालेली व्यवसाय करावा, पण कुठला करावा, द्विधा अवस्था होती. पण म्हणतात की कुठल्याही गोष्टीची वेळ आणि काळ यावा लागतो, किंवा कधीकधी आपण म्हणतो की वेळ खराब असली की सगळं काही बिघडून जातं. कधी कधी चांगलं होण्यासाठी वेळ पण द्यावी लागते असं म्हणावं लागेल. मग ते इथं आले, तिथल्या एका इंजिनियरनी फोन करून सांगितलं की ते सरदार साहेबांचं निधन झालं आणि त्या मॅडम आता कंपनी चालवणार आहे. आणि तिथं अशी चर्चा आहे की अरविंद गागरे हा एक इमानदार इंजिनियर आहे, त्यांना कंपनी चालवायला द्या. आणि ती आमच्या नशिबासाठी, आमच्या दोघांच्याही म्हणजे अरविंद साहेबांच्या आणि माझ्या नशिबासाठी एक दशा बदलणारी म्हणा अशी एक परिस्थिती होती. आणि मग ते पुण्याच्या दिशेने आले. मग आल्यानंतर राऊत साहेबांच्या इथेच राहिले, तिथूनच त्यांचं येणं जाणं चालू झालं. मग भाडेतत्वावर कंपनी चालवायला घेतली. त्यावेळेस काहीतरी 25,000 रुपये भाडं आणि पूर्ण सेटअप मिळाला. व्हेंडर होते, थर्मॅक्ससारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे कामं तिथं चालू होते. आणि बॉयलरचं वगैरे मिस्टरांना टेक्निकली मिस्टर प्रचंड हुशार असल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. अरे मला व्यवसायच करायचा होता आणि पाहिजे तसा व्यवसाय मिळाला, शिक्षणाला साजेसा व्यवसाय मिळाला. आणि मग ते तिथं जॉईन झाले. त्यानंतर संजय राऊत एका कंपनीमध्ये नोकरी करत होते, ते पार्ट टाईम यायचे. दोघांनी पार्टनरशिप केली. मग कालांतराने काम वाढलं. मग दोघं एकत्रितपणे 50-50% पार्टनरशिपमध्ये काम करू लागले. तर मग 2000ला आम्ही पुण्यामध्ये आलो. तर सुरुवातीला मिस्टर एकटे आले. त्यानंतर 5 एप्रिल 2000ला आम्ही पुण्यात आलो. त्यावेळेस मुलगी 3 वर्षाची होती. आणि मग नंतर कंपनी चालवायला घेतल्यानंतर मग हळूहळू प्रगती होत आली. म्हणजे जे कर्ज घेऊन प्लॉट घेतलेला होता तो एकाने घेतला, भाड्याच्या तत्वावर एकाने घेतला. दोन्ही पार्टनर आनंदाने बाजूला झाले. आणि त्यानंतर आता खरी परीक्षा अशी होती की मी पुण्याला जेव्हा आले 2000मध्ये आले, त्यानंतर परत दुसऱ्या मुलाची प्रेग्नन्सी राहिली. मग आता असं वाटलं की पुण्याला तर आलेले आहे, पुण्यामध्ये आपले स्वप्न साकार होतील. जे आपल्याला वाटलेलं होतं की आपल्या शिक्षणाला साजेसं काम मिळेल, पण असं होतं की मुलं पाहून काय करता येईल. मग मी मुलगा 1 वर्षाचा झाल्यानंतर ब्युटी पार्लरचा कोर्स केला, शिक्षण बाजूला ठेवलं, ब्युटी पार्लरचा कोर्स केला. मग त्यानंतर घरामध्ये घरगुती ब्युटी पार्लर चालू केलं. कॉस्मेटिकची मल्टीलेवल मार्केटिंग म्हणा, 1-2 मल्टीलेवल मार्केटिंगचे कामं चालू केले. तसंच आता हे एक लीडरशिप पहिल्यापासूनच होती रक्तामध्ये. बायका जमवणं, त्यांना मदत करणं, त्यांना काहीतरी मार्गदर्शन करणं, वाचनाची प्रचंड आवड. सुधा मूर्ती माझ्या प्रेरणास्थान आहेत. त्यांची मी भरपूर पुस्तकं वाचलेली आहे. त्यापैकी काही उल्लेख करते. महाश्वेता, डॉलर बहू, गोष्टी माणसांच्या, किंवा वाईज अदरवाईज. आणि मला असं वाटायचं मी कधीतरी सुधा मूर्तीचा आदर्श घेऊन अशाच प्रकारे, त्या पण इंजिनियर होत्या, त्यांनी पण रतन टाटांना ॲग्रेसिव्हली पत्र लिहिलं की महिला का टेल्कोमध्ये काम करू शकत नाही, म्हणजे चला अशीच लेडी आपल्याला काहीतरी भविष्यात बनायचं, आपल्याला आयडॉल सुधा मूर्ती यांना बरोबर ठेवायचं आहे. मग असं डोक्यात ठेवलं मी. आणि ब्युटी पार्लर मल्टीलेवल मार्केटिंग करत असताना मुलगा हळूहळू मोठा होत होता. त्याला पण शाळेत घातलं. दोन्ही मुलं शाळेत जायची. स्वस्त बसवत नव्हतं. आणि महिलांना जमा करून मग बचत गट करणं, त्यांना लघु उद्योगाविषयी मार्गदर्शन करणं, तू हे कर, तू ते कर, मी हे करते. मग असंच करता करता मिस्टरांच्या कंपनीमध्ये जायला लागले. मिस्टरांच्या कंपनीत जाता जाता
आणि तिथं ॲक्च्युली इंडस्ट्री कशी रन होती, मग पेमेंट कसं होतं, सॅलरी स्लिप कशी बनली जाते, मग कंपनीमध्ये चलन कसं बनतं आहे, PO परचेस ऑर्डर कशा काढल्या जातात, रॉ मटेरियलची लिस्ट कशी काढली जाते, ड्रॉइंग वाईज जॉब कसा बनतो. पण ते माझी इन्स्ट्रुमेंटेशन साईड असल्याने मला ते जड जायला लागलं, अवघड वाटायला लागलं. आणि म्हणावं असं रिस्पेक्ट कंपनीमध्ये मिळत नव्हता. असं वाटायचं की मिस्टर असंच येते आणि बसती, म्हणजे कंपनीतले लोक पण म्हणावं अशी एक रिस्पेक्ट देत नव्हते. का आली साहेबांची बायको आणि बसली आहे कॉम्प्युटर जवळ एक अकाउंटच्या मॅडमपाशी, काय येतं काय नाही, असं थोडंसं टिंगलीसारखं वाटत होतं मला. आणि मग मी त्याच वेळेस म्हणलं मी इथंच का लुडबुड करावी, मी स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण केलं पाहिजे. आणि नाही, मी याच्यासाठी बनलेले नाही आहे की एक मदतनीस म्हणून मी इथं यावा, मग मिस्टरांनी माझी बायको आहे म्हणून. कधी कधी तर असं व्हायचं की ते ओळख पण करत नसायचे. मला असं वाटायचं यांनी आलेल्या कस्टमरला किंवा कोणाला तरी सांगावं, अरे माझी मिसेस आहे, इंजिनियर आहे, ती पण काही ना काही करते, असं वाटायचं थोडंसं. पण त्यांनी कधी सांगायचा प्रयत्न नाही केला. ते थोडेसे आबोलपणा आहे, कदाचित त्यांना सुचत पण नसेल. पण मी द्विधा अवस्थेमध्ये होते. माझं इथं काय काम आहे, मी यायला पाहिजे का, मी येऊन काय उपयोग होतो का, मी उगाच येऊन बसते का, लोकांना आधीच वाटायचं आधी एक मालक दुसरी पण येऊन बसलेली, अशा भावना आहे का, लोक म्हणावं तसा रिस्पेक्ट देत नाही. आणि ठरवलं नाही, मी स्वतःचं विश्व स्वतः तयार करणार म्हणजे करणार. बचत गट लघु उद्योगाचा त्यावेळेस प्रचंड कामाचा एक वेग वाढवला. नंतर बालसंस्कार युवा प्रबोधनमधून एक मार्गदर्शन करायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामधून केंद्रांमध्ये जाऊन मार्गदर्शन करायचं, सेवा कशी करायची, मेवा कसा मिळेल, माझी काय परिस्थिती होती, आत्ता मला काय भेटलं, मी पुण्यामध्ये आले, कसं घडलं, सेवेतून काय होतं, अध्यात्माची ताकद कशी असते, गुरुचा विश्वास कसा असतो, दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून कसं कार्यप्रणाली काय, सगळं सांगायची मी. अगदी सोसायट्यांमध्ये बालसंस्कारवर काम चालू केलं. 2009ला इंद्रायणनगरमध्ये केंद्र झालं. तिथं त्रिकाल संध्या आरतीला जायला लागले, कट्टर सेवा करायला लागले. मग नंतर म्हणलं नाही, अजून काहीतरी आपल्याबरोबर घडलं पाहिजे, तो योग आला पाहिजे. आणि मग त्यावेळेस 2010ला एक अशी जर्मन कंपनीची अपॉर्च्युनिटी होती. आणि खरं तर माझ्या मिस्टरांना माझ्यासाठी ते सरप्राईज द्यायचं होतं, कारण माझी जी धावपळ पाहत होते की ही स्वस्त बसत नाही, कधी कधी मुलांना बाहेरून कडी लावून जाते, अभ्यासाचं देऊन खायला देऊन जाते, बाहेर काम करतीचे, धावपळ करतीचे, मग हिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांना अशीच अपॉर्च्युनिटी कळाली, एक आजारी उद्योग विकायला आहे आणि तो आपण हस्तांतरित करू शकतो, म्हणजे टेक ओव्हर करू शकतो आपण ती कंपनी. आणि त्यांना वाटत होतं ती सोपं आहे, की त्यांना तोपर्यंत माहीत नव्हतं की शेअर परचेससाठी बँक लोन देत नाही. आणि आपल्याला ॲक्च्युली शेअर परचेस करायची होती जर्मन कंपनीच्या मॅग्नाप्लास्टचे. आणि निम्म डील झालं. ते मला सरप्राईज द्यायचं म्हणून डील चालू होतं त्यांचं 1-6 महिने. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे मोठी कोटीची हे होती, कोटीची डील होती. आणि त्यामध्ये ते अर्धी डील झालेली होती आणि अर्धी होत नव्हती. प्रचंड संघर्ष होत होता, डील कॅन्सल होईल का काय. जर्मन लोक डॉक्युमेंटसाठी युरोपचे अतिशय आपण म्हणतो परखड किंवा व्यवस्थित असतात. मग त्यांनी सांगितलं होतं, हाऊ यू आर कॉन्फिडंट अरविंद हाऊ यू आर कॉन्फिडंट अबाउट दिस डील. मग त्यांनी सांगितलं की आय एम 100% कॉन्फिडंट. मग नंतर हाऊ, मग ह्यांनी असं लिहून दिलेलं होतं की मी जर ही डील पूर्ण करू शकलो नाही तर माझे दिलेले निम्मे पैसे देखील बुडतील. करोडोमध्ये अमाऊंट होती. आणि ह्या माणसाने हे लिहून दिलेलं होतं, तिथं मला माहीत नव्हतं. पण नंतर एक अशाच माझ्या 1-2 मैत्रिणींना ते बोललेले होते, कुठून इंटरेस्टने मला पैसे मिळतील का, मला ती डील पूर्ण करायची. आणि म्हणतात की एक गुरुचा साक्षात्कार तिथून होत असतो. कुणीतरी मसिया आपले गुरु आपल्यासाठी पाठवतात. स्वामींनी पाठवलं. आणि त्या शेअरमधलं काही लोड शेअर करण्यासाठी आम्ही एक स्टील सप्लायर होते, त्यांना तिथे 27% शेअर दिले. आणि डीलसाठी काही पैसे इंटरेस्टने अक्षरशः उचलले आणि ते डील कंप्लीट केलं. तो दिवस होता 31 ऑक्टोबर 2010चा. माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट तो दिवस होता. का होता तो टर्निंग पॉईंट? कारण जर्मनीमधून बर्मन साहेब आलेले होते, जुने ओनर, जुने मालक. आणि ज्यावेळेस मॅग्नाप्लास्ट पाहिली, अगदी पिक्चरमध्ये असते अशी कंपनी, मोठं प्रचंड गेट, तिथं तो वॉचमन गेट उघडायला, त्या गेटपासूनच अशी काचेची केबिन दिसत होती. प्रचंड मोठा सेटअप मॅग्नाप्लास्टचा, मोठी कंपनी, 27 गुंठ्यामध्ये कंपनी. म्हणजे कधीच आपण एक सामान्य कुटुंबातलं, आपण शेतकरी सासर, आपण कशा परिस्थितीत होतो, कशी कंपनी आपल्यासाठी आहे, थोडेसे आनंदाश्रू येत होते. आणि एक मोस्ट इमोशनल क्षण म्हणता येईल त्यावेळेस. बर्मन साहेबांनी सगळे एम्प्लॉई बोलवलेले होते टेरेसवरती आणि सगळ्यांना नवीन मालकाची ओळख करून देणार होते. पण त्याआधी बर्मन साहेबांनी त्यांच्या मेन केबिनमध्ये मला नेलं आणि त्यांच्या खुर्चीवरून ते स्वतः उठले आणि मला त्या खुर्चीवर बसवलं. आणि त्यावेळेस ते बोलले, मिसेस गागरे, नाऊ यू आर MD ऑफ मॅग्नाप्लास्ट फ्रॉम दिस डे. आणि तो प्रचंड म्हणजे कधी भूतो न भविष्यती विचार केलेला नव्हता, परंतु स्वप्न मोठे होते. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने दिशा आणि दशा बदलणारा टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यातला तो होता. की एक
आशिया खंडातील चुंबक बनवणारी जर्मन मॅनेजमेंट असलेल्या कंपनीचं MD म्हणून त्या दिवशीपासून मी कार्यरत होणार होते. पण नंतर दुसऱ्या क्षणी असंही वाटत होतं, हा भार मी पेलू शकेल का? कारण प्रचंड मोठं आव्हान होतं. मॅग्नेट कसे बांधतात, कुठं उपयोग होतात, मॅग्नेटचे नावं काय, काही कळत नव्हतं. आणि मालकाला वेड्यात काढतील का काय, कशी परिस्थिती होईल. मग टेरेसवर सगळे जुने एम्प्लॉई होते, जुना स्टाफ होता. मग त्यांना काय सांगू मी, त्यांच्या मनात डोळ्यात अश्रू येत होते. 20-20 वर्षापासूनचे जुने एम्प्लॉई होते की आता बर्मन साहेब प्रेमळ होते, नवे मालक कसे असतील, काय असेल, त्यांच्या मनात प्रचंड प्रश्न होते. आणि त्याच वेळेस मी त्यांना एक भावनिक साथ घातली की तुम्ही 1 पावलं पुढं चाला, मी 2 पावलं तुमच्यासाठी असेल, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. आणि ह्या सगळ्या बसलेल्या स्टाफपैकी एकही स्टाफ आम्ही काढणार नाही. ॲज इट इज मॅग्नाप्लास्टचा स्टाफ राहील, ॲज इट इज सगळं राहील. फक्त त्या खुर्चीवर जरी माणूस बदलला तरी सगळ्यात तशाच सिस्टीमने कार्यप्रणाली चालेल. त्यावेळेस त्या लोकांना थोडंसं बरं वाटलं, कारण त्यांनाही वाटायचं की इंडियन मालक आणि नेहमी समोर असणार, मग कसं होणार पुढचं. आणि तिथून माझी बाराखडी, व्यवसायाची बाराखडी चालू झाली. म्हणजे आत्तापर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये चालू होतं की समाज प्रबोधन चालू होतं, बचत गट, लघु उद्योग, महिला गोळा करणं, MLM सगळं करून झालेलं होतं. पण व्यावसायिक बाराखडी त्या दिवशीपासून सुरू झाली. मग मी न लाजता वही आणि पेन घेतलं आणि सरळ मॅग्नेटचे नावं, रॉ मटेरियल, कुठलं मॅग्नेट कुठं, आयसोट्रॉपिक, ॲनआयसोट्रॉपिक, 8 पोल, 16 पोल, मोल्डेड मॅग्नेट, एक्सट्रुजनच्या स्ट्रीप, मॅग्नेटचे नावं, रॉ मटेरियल कुठलं कुठलं मिक्सिंग होतं, कशा प्रकारे, मशीनचे नावं, डेल्टा 80, डेल्टा 50, आर्बर्ग मशीन, मिक्सिंग मिल, सगळं माझ्यासाठी नवं होतं. कधी तर असं वाटायचं, अरे बरं होतं आपण ते महिला गोळा करून लघु उद्योग, बचत गट, समाज प्रबोधन कुठून या व्यापामध्ये पडले असं पण वाटायचं. पण नंतर असा विचार करायचे, नाही, तुझ्यासाठी हीच सुवर्ण संधी, इथंच तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि तुला आता काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे. नाही, तू जे स्वप्न मनात बाळगलेले होते, तुझं जे स्वप्न होतं किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची, तर वेळ न बघता मेहनत, आणि आता हीच मेहनत करावी लागेल आणि आता हीच योग्य वेळ आहे. आणि तिथून प्रचंड संघर्ष चालू केला आणि एक आजारी उद्योग जेव्हा हस्तांतरित केलेला होता 2014पर्यंत प्रचंड कसोटी लागली. एकीकडं सामाजिक कामाचा ग्राफ वाढत होता, वेगवेगळे पुरस्कार मिळत होते आणि त्याच वेळेस इकडं व्यावसायिक संघर्ष होता. काही लोक म्हणायचे हे लगेच कंपनी विकतील. मिस्टर पण 2 वर्षांनी बोलले, तुला जमणार नाही, आपण ही कंपनी विकून टाकू. मी म्हणायचे नाही, ही कंपनी माझ्या दुवावर चालेल, माझी स्वामी अशी वेळ नाही येऊ देणार आणि मला स्वतःला प्रूव्ह व्हायचं आहे. आणि त्यावेळेस 2012ला अशी परिस्थिती झालेली होती. 2011ला आयुष्यातल्या खराब क्षण म्हणू आपण तो, की मिस्टरांचा जो करोडोमध्ये टर्नओव्हर होता 2010पर्यंत, जेव्हा मॅग्नाप्लास्ट विकत घेतली, अचानक एका मोठ्या ऑर्डरमध्ये तोटा झाला. बनावट अकाउंटद्वारे त्यांची फसवणूक झाली आणि पूर्ण ते इथून होते तर इथपर्यंत खाली जमिनीवर आले, शून्यावर आले. आणि तिथून खरा संघर्ष सुरू होता. मॅग्नाप्लास्ट पण म्हणावा अशी चालत नव्हती, चालू धंदा पण कमी झालेला होता, कमी म्हणजे शून्यावरच आलेला होता. कोर्ट कचऱ्या, वकील, नको त्या भानगडी, लटांबळ मागं लागले. इकडं मॅग्नाप्लास्टमध्ये लक्ष देणं गरजेचं होतं. आणि 2014पर्यंत कंपनी जरा लाईनवर आणली. 2012ला अशी सिच्युएशन झाली होती, जुने मला महत्त्वाचे 4 लोक सोडून गेलेले होते. प्रोडक्शन हेड असेल, अकाउंटचा असेल, मार्केटिंगचा असेल. कशी कंपनी चालू, मिस्टर म्हणायचे विकून टाकू. मी म्हणायचे नाही, विकायचे नाही, जसं येईल तसं येईल. मी वही पेन घ्यायचे, मॅग्नेटचे नावं लिहायचे, मशीनचे नावं लिहायचे, रॉ मटेरियलचे नावं लिहायचे, विद्यार्थ्याची भूमिका घ्यायचे, लोकांपर्यंत जायचे, विचारायचे. काही लोक टिंगल करायचे, मागून हसायचे, कारण मालकाला वाटतं लोकांना कळत नाही, लोकांना वाटतं मालकाला कळत नाही. हीच माझी अवस्था झालेली होती. लोक हसायचे, काय जमणार यांना. काही वेळ घरी द्यावा लागायचं, काही समाजकार्याला, काही कंपनीला. असं करत असताना एक डॉक्टर राव म्हणून त्यावेळेस 15 वर्ष MD होते मॅग्नाप्लास्टला, कुणीतरी त्यांचं नाव सुचवलं. त्यांनाही त्यावेळेस मोठी अमाऊंट देऊन कन्सल्टन्सीसाठी बोलवलं. मग त्यांनी अगदी विद्यार्थ्यासारखं, ऐसा मेल लिखणे काय मॅडम, ऐसा करणं आहे, वैसा आहे. मग त्यांनी त्यांच्या ओळखीने जुने 1-2 लोक बोलून घेतले माझ्या सपोर्टसाठी. त्यांचे पेमेंट वाढवले आणि मग ते आणि मी मिळून जरा निर्णय घ्यायला लागले. मग नंतर 2014ला माझ्या या कार्याची दखल पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने घेतली आणि उद्योगिनी भूषण पुरस्काराने मला गौरविलं 2014मध्ये. आणि तिथून पुढं माझी पुरस्कारांची मालिकाच अखंडपणे चालत राहिली. आणि 2014-15ला युरोप दौरा केला, अभ्यास दौरा. त्यावेळेस बर्मन साहेबांना भेटलो आणि सांगितलं की साहेब, म्हणावं असं अजून पण वाटत नाही, तुम्ही काहीतरी गाईड करा. त्यांचं ना आपलं टेक्निकल ॲग्रीमेंट संपलेलं होतं. मग ते सांगत होते अपडेशन करायचं, अजून मशीनमध्ये ॲप्लिकेशन शोधायचे, काय करायचं, कसं करायचं. आणि मॅग्नाप्लास्ट एकीकडे चालू होते, एकीकडे सामाजिक कामाचा ओघ चालू होता. 2017ला राजकीय अपॉर्च्युनिटी आली. मग मिस्टर म्हणले, नाही, तुझा असा सरळ स्वभाव, तू राजकारणासाठी बनलीच नाही. मग मॅग्नाप्लास्टचे काही परत एम्प्लॉई म्हणायला लागले, अरे मॅडम राजकारणात गेल्या तर कंपनीचं कसं होईल. मग त्यावेळेस काय असेल नियोजन, परमेश्वर
ऐश्वर्याचं माहीत नाही, पूर्ण फ्लो बदलला आणि सामाजिक कार्याला अजून धार बसली. 2018ला SMBS म्हणजे समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर मग महिलांचा ओघ, कामाचा ओघ, कोरोनामधल्या 2 वर्षातही ऑनलाईन कामं चालू ठेवले. कित्येक लोकांनी इंटरव्ह्यू घेतल्या, तुम्ही आमच्यासाठी रोल मॉडेल आहे. मग काही इंटरव्ह्यूमधून संपूर्ण महाराष्ट्रातून फोन आले, आमच्या 50 महिला जॉईन करा मॅडम, आमच्या 100 महिला जॉईन करा, आम्हाला तुमचं कार्य आवडतं आहे, आम्ही तुम्हाला फेसबुकला पाहतो आहे, आत्ता म्हणतात आम्ही तुम्हाला इन्स्टाला पाहतो. आणि हे सगळं पाहत असताना मगाशी जे आपण सांगायचं राहिलो, मिस्टरांच्या बिझनेसची परिस्थिती खाली गेल्यानंतर 2016ला प्रचंड मानसिक तणाव म्हणजे असा एक दिवस जात नव्हता की मी रडून घरातून बाहेर जात नव्हते. पण त्याच वेळेस सामाजिक प्रतिष्ठा वाढत होती, काही ठिकाणी गेस्ट म्हणून बोलवलं जायचं. आणि मग कधी असं मिस्टरांनी मला न विचारता काही अमाऊंट घेतलेली होती, स्वतः तोट्यात गेलो पण दुसऱ्याचे बुडवायचे नाही, व्याजाने अमाऊंट घेतलेली होती, व्याजावाले त्रास द्यायचे, घरी यायचे, मला बोलून जायचे फाडफाड. काही मोठ्या अमाऊंट मला कळायच्या, अरे मी माझ्या बिझनेसमधून देईल, मी मिस्टरांना सांगन, असं करायचे. एकटीच रडलेली आहे आणि जो स्वतःचे अश्रू स्वतः पुसू शकतो तो आयुष्यात कधीच हारू शकत नाही. याचं मी तुम्हाला उदाहरण सांगेल की अशी परिस्थिती यायची की आवरून आता कंपनीत जायचं, कुणीतरी येणार, वाईट बोलून जाणार दारामध्ये, मग तुमची परिस्थितीत नाही तर कशाला केलं. काही लोकांनी असे पण टोले मारले, काही राजकीय लोक असतील, काही प्रतिष्ठित लोक असतील, ज्यांना माझ्या सामाजिक कार्याचं ओघ पाहत नसेल किंवा त्यांना वाटत असेल की अरे नवऱ्याचं असं झालेलं आहे, हिने कशाला सामाजिक कार्य, डायरेक्ट बोलायचे, घागरेताईंनी घरी बसावा, घागरेताईंनी नवरा सांभाळावा, घागरेताईंनी समाजकार्य करू नये, असे सुद्धा ताशेरे यायचे, टिंगल उडवली जायचे. कशाला सखी मंच करताय घागरेताई, कशाला संस्थेचं करताय, कशाला भाषणं देताय घागरेताई, स्वतःच्या नवऱ्याला सांगा. नवऱ्याची परिस्थिती अशी झालेली होती की ते स्वतः फसलेले होते आणि ते माझ्यावर आघात होता. मला ते 1-2 वर्षांनी कळालेलं होतं. त्यानंतर सगळ्यात बॅड मोमेंट जर म्हटला तुम्ही तर त्यावेळेस 2016 पण एक प्लॅन बी म्हणून मी आवडीचं रूपांतर व्यवसायात केलेलं होतं आणि एक कपड्यांचं बुटीकसारखं मी चालू केलेलं होतं. तिथून मला पैशाचा ओघ चालू होता, कारण मॅग्नाप्लास्टमधून म्हणावा इतका पैसा येत नव्हता. एक फाउंडेशन आपण करत होतो आणि त्या बुटीकच्या माध्यमातून मी घर चालवायचे, कारण मिस्टरांचे पैसेच घरात येत नव्हते. इतकी वाईट परिस्थिती त्यावेळेस झालेली होती. काही लोक म्हणायचे घर लिहून द्या, स्वतःच्या घरात कशाला राहता, घागरेताई 4 व्हीलरमध्ये कशाला फिरता, काय गरज पडली. काही म्हणायचे गावाला जावा यांनी, चिंचोलीला परत शेण भरावा, घागरेताईचे परत दिवस आलेले, परत शेण भरावा यांनी, घरी इथं थांबू नये पुण्यामध्ये. पण त्यावेळेस एक गुरुची साथ आणि आपला स्वतःवरचा प्रचंड आत्मविश्वास आपण जे म्हणतो तर तो मला त्यावेळेस कामी आला. आणि मग 2019-20ला मिस्टर परत कामाला लागले आणि परत त्यांचंही कामाचं स्वरूप चालू झालं. आणि तोपर्यंत मुलांच्या शिक्षणाची एक वेळ तर अशी होती, मुलगी आर्किटेक्टला घातली आणि तिची फर्स्ट इयरची फीज होती 1,10,000 मला भरायचे होते. पैसेच नव्हते. प्रचंड रडत होते मी 2-3 दिवस. माझ्या हातात पैशाचे व्यवहार पण नव्हते, मॅग्नाप्लास्टमधून पण इतका पैसा येत नव्हता. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती झालेली होती की मी रडून त्या पैशाची अमाऊंट उभी केली. मिस्टरांच्या एका ऑर्डरमध्ये फसलेले पैसे मी तिथून ते मिळवले आणि ती फीज भरलेली होती. ही 2000 मला वाटतं 16-17च्या दरम्यानचं होतं की अशी पण परिस्थिती आलेली होती 2017मध्ये. मिस्टरांनी पूर्ण सुसाईड करण्याचा प्लॅन केलेला होता आणि ते मला 4 दिवसांनी कळालं. एकटेच राहायचे ते. आणि त्याच वेळेस आमच्या ज्या नातेवाईकांना त्यांनी इथं पुण्यामध्ये आणलं, सेटल केलं, किंवा ज्या नगर जिल्ह्यातले मुलं आणले, ज्यांना उद्योजक बनवलं, म्हणतात की आपण जेव्हा सक्सेसफुल असतो तेव्हा आपल्याजवळ सगळे असतात आणि आपण जेव्हा फेल होतो, आपण जेव्हा अपयशी होतो तेव्हा आपलं कुणीच नव्हतं. याची प्रचिती अरविंद घागरेंना येत होती. त्याचबरोबर त्यांची पत्नी म्हणून अपमानाचे क्षण मलाही मिळत होते, कारण ज्यांना आपण उभं केलं तेच बसून टिंगल करत होते त्यांची. त्या दिवशीपासून मिस्टर एकच म्हणायला लागले, माझी अर्धांगिनीच माझी मैत्रीण आणि मला कोणी मित्र नको, मला कुणीच नको, एकटे राहायचे. नंतर अशी परिस्थिती झाली की एक वेळेस त्यांनी पूर्ण सुसाईडचा प्लॅन केलेला होता. पण काही कारणास्तव तो प्लॅन स्वामींच्या कृपेने बारगळला आणि आज व्यवस्थितपणे ते व्यवसाय पाहत आहे. मग 2022ला मला वाटतं समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या 21ला जे जोरात काम चालू केलं, त्याच वेळेस 21ला आपल्या कंपनीमध्ये मार्गदर्शक म्हणू आपण त्यांना, आमचे फॅमिली फ्रेंड आहे उमेश चव्हाण सर, त्यांच्या स्वतःची इंडस्ट्री आहे, तर त्यांना आम्ही डायरेक्टर म्हणून मॅग्नाप्लास्टमध्ये ॲड केलं. त्यांनी कुठल्याही अपेक्षेशिवाय आम्हाला जॉईन झाले आणि सांगितलं ही कंपनी मी फायद्यामध्ये आणू शकतो आणि यासाठी वहिनी म्हणायचे ते मला, वहिनी तुम्ही सर्वस्वी प्रयत्न करा, मी नेहमी तुमच्यासोबत असेल. आणि मिस्टरांनी आम्ही त्यांना जेव्हा ॲड केलं तिथून पूर्ण मॅग्नाप्लास्टचे सूत्र हातात घेतले. बारीक सारीक गोष्टी, कॅश फ्लो पाहणं, रॉ मटेरियल, मशीनची इन्व्हेस्टमेंट कशी, बँकेचे व्यवहार कसे चालतात, लोक हायर करणं, ॲडमिनिस्ट्रेशन, अक्षरशः इंटरव्ह्यू घेण्यापासून सगळ्या गोष्टी
म्हणजे एक आठवड्याची रिव्ह्यू मीटिंग असेल, डायरेक्टरची बोर्ड मीटिंग, रिव्ह्यू मीटिंग, बाकीची एम्प्लॉईची मीटिंग, त्यांच्या सॅलरी वाढवणं, लोक हायर करणं, सगळ्या गोष्टी मी स्वतः हातात घेतल्या चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आज जर असं पाहिलं की अशक्य असं जगात काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रामध्ये आहे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू, असे बाळ त्यांचा की अशक्यही शक्य करतील स्वामी. तर अशी प्रचिती मला आली. आणि मॅग्नाप्लास्टला ही बरेच लोक नाव ठेवत होते, हा पांढरा हत्ती आहे, ही कंपनी ह्या बाईला चालवणं जमणार नाही. आज मॅग्नाप्लास्टचा ह्या वर्षी 2023मध्ये डबलने टर्नओव्हर 22-23चा केला. आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून मला चव्हाण सरांचं मार्गदर्शन लाभलं. आणि संस्थेचाही कार्यप्रणाली प्रचंड वेगाने वाढत आहे. आणि या सगळ्यामध्ये मी माझ्या कुटुंबाचं एक मोठं योगदान समजेल. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते, तर बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. पण माझ्या बाबतीमध्ये मी असं सांगेल, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देअर इज अ मॅन. ऑफकोर्स ही इज माय हजबंड. आणि त्यांचंही मला प्रचंड सहकार्य आहे. दोन्ही मुलं हुशार आहे. मुलांनी कधी हट्टीपणा केला नाही, आई तू कार्यक्रमाला चालली, उशीर होतोय, तू कधी येशील. मुलांचंही मला छान सहकार्य असतं. आणि आज खऱ्या अर्थाने असं वाटतं की जीवन सार्थक झालं. कारण करण्यासारख्या खूप गोष्टी असतात, पण आपण तिथपर्यंत जात नाही. तर बरेच व्यावसायिक उद्योजक मुलं मला मार्गदर्शनासाठी येतात. सोमवारचा दिवस मी व्यावसायिक मार्गदर्शनासाठी ठेवलेला आहे. आणि महिन्यातल्या एखाद्या दिवशी तरी समाज प्रबोधनासाठी मी जात असते. बऱ्याच ठिकाणी गेस्ट बोलवतात. तर नवीन मुलींना मी एकच सांगेन, कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. जी गोष्ट सहजासहजी मिळते त्याची मार्केटमध्ये किंमत नसते. यशस्वी लोक कारणं सांगत नाही, आणि कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. प्रत्येक वेदनादायक भूतकाळाचा अंत जो असतो तो आनंददायी असतो. आणि प्रत्येक आनंददायी कहाणीचा भूतकाळ जो असतो तो वेदनादायी असतो. म्हणजे आज जरी सक्सेसफुली तुम्हाला बरेच लोक येतात आमच्या केबिनमध्ये, फोटो काढतात, मॅडम तुम्हाला एवढे रिवॉर्ड कसे मिळाले, कशी तुमची सुरुवात आहे. काही नवीन मुलं येतात, आयडॉल म्हणून पाहतात. तर त्यावेळेस मी त्यांना एकच सांगेल की लगेच कुठलीच गोष्ट मिळत नसते. संयम महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये, संयम. कारण उद्ध्वस्त होण्यासाठी वादळाला धरण्याची ताकद पाहिजे, किंवा आगीचा डोंब हाती धरण्याची आपली तयारी पाहिजे. कारण आगीचा चटका बसल्याशिवाय आपण पेटून उठत नाही. कारण बऱ्याच वेळा संकटही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाही. दरवेळेस संकट आपल्याला बुडवण्यासाठी येत नसतात, तर ते पाण्यात पोहण्यासाठी, शिकवण्यासाठी आपल्याला येत असतात. आणि प्रचंड निंदा, टीका याला मी सामोरी गेलेली आहे. तर त्यावेळेस वपू काळेंचं मला एक वाक्य आठवतं की कुणी तुमची द्वेष किंवा अनुकरण करायला लागलं तर समजून जा तुमची प्रगती होती. आणि याला मी पण अपवाद नाही आहे. आज खूप आनंद होतो आहे की माझ्यासारख्या असंख्य उद्योजिका बनवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्याला मला चांगलं स्वामींच्या कृपेने यश येत आहे. नवीन मुलांना मी हेच सांगेल, लगेच उद्योजक होण्याचे स्वप्न पाहू नका. पहिल्यांदा नोकरी करा. नाही नोकरी करता आली तर काहीतरी करत राहा. कारण तुम्हाला जरी AC ऑफिसमध्ये बसलेल्या गागरे मॅडम आज दिसत असेल, तर याच्यामागे प्रचंड मोठे कष्ट आहे. आणि आज जे मला त्या अडचणीमध्ये नाव ठेवणारे काही नातेवाईक होते, जे म्हणजे म्हणत होते जमणार नाही, तर तिथूनच खरी सुरुवात होती. आणि कुणीतरी आपल्याला आयुष्यामध्ये असं चिडवणारं पाहिजे, डिवाचणारं पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होत नाही. आणि निंदा ऐकायची सवय पाहिजे. कारण आनंदी राहायचे असेल तर स्तुती ऐका, प्रगती करायची असेल तर निंदा ऐका. आजही संघर्ष आहे, प्रचंड संघर्ष आहे, दर दिवस संघर्षाचा आहे. असं एक म्हणतात ना, सरळ जरी लाईन दिसली तर त्यावेळेस माणूस डेड झालेला असतो. ECG पण खालीवर असतो. हे चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. माझ्याही आहे, तुमच्याही आयुष्यात असतील. त्याला न घाबरता सामोरं गेलं पाहिजे. आईवडिलांचे संस्कार महत्त्वाचे असतात. त्यानंतर कुटुंब सगळ्यात पहिलं. जी स्त्री कुटुंबाला चांगलं सांभाळू शकते ती स्त्री सामाजिक कार्य चांगलं करू शकते. महिलांनाही माझा हाच एक मोलाचा संदेश असेल की पहिलं तुमचं कुटुंब व्यवस्थित धरा. कुटुंबात कलह होतात, क्लेश होतात, भांडणं होतात, होऊ द्या. पण मतभेद जरी झाले तर मनभेद होऊ देऊ नका. कम्युनिकेशन, संवाद कुठल्याही क्षणी थांबवू नका. आणि आहे त्या परिस्थितीला सामोरं जायची ताकद ठेवा. आपल्या सबकॉन्शियस माइंडला नेहमी असे सिग्नल देत चला, आय कॅन डू. व्यवसायाची सप्तपदी असते, जशी आपली लग्नाची सप्तपदी असते, व्यवसायाची सप्तपदी असते. मी नेहमी नवउद्योजकांना सांगते ही सप्तपदी तुम्ही पाळत चला. वेळ पाळा, पंक्च्युअल राहा, म्हणजे वेळेला किंमत द्या, तत्पर. किंवा तुमच्या कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवा. किंवा तुमच्या प्रायोरिटी सेट करा. प्राधान्य कोणाला द्यायचं, शब्दाला किंमत द्या. नंतर लालच ठेवू नका.
आणि समाजामध्ये चांगल्या लोकांशी, पोलीस असू द्या किंवा मोठे मोठे अधिकारी असू द्या, व्यावसायिकाचे त्यांच्याशी उत्तम संबंध पाहिजे. कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं पाहिजे. त्या तुमच्या बोलण्यानेच लोक तुमच्याजवळ येत असतात. क्षेत्र कुठलंही असू द्या, संवाद व्यवस्थित झाला पाहिजे आणि डाऊन टू अर्थ, गर्व होऊ देता कामा नये. माझ्या आईचे संस्कार आहे की मुली आयुष्यामध्ये 3च गोष्टी जपायचे. 3 गोष्टींचा आयुष्यात कधीच गर्व होऊ द्यायचा नाही. सौंदर्य, संतती, संपत्ती ह्या चिरकाल नसतात, ह्या नाशवंत आहे. याचा ज्या दिवशी गर्व होईल त्या दिवशी तू खाली आलेली असेल. तर अशा प्रकारे ही माझी जीवन संघर्षाची मालिका मला वाटतं ग्रो मोशनच्या माध्यमातून परीक्षित सरांनी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला. आणि एक शेतकऱ्याची मुलगी शेण भरताना शेणाचे हात मॅग्नेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसे जाऊ शकता, हा ट्रिमेंडस चेंज काही ही एक आपण म्हणतो परिकथा नाही आहे किंवा काल्पनिक कथा नाही आहे, तर ही एक मराठी मुलीबरोबर, शेतकरी कुटुंबातल्या मुलीबरोबर झालेली सत्यकथा आहे. आणि ह्यानुसारच आपणही मराठी मुलगी काय करू शकतो हे सगळ्यांनी धडा घ्यावा. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.